हाय, नमस्कार सर्वांना. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. घरचा स्वाद अँड फूडमध्ये आज बनवणार आहे आपण वांग्याची भरीत एकदम साध्या पद्धतीने. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला मग रेसिपीला सुरुवात करू. इथं काय घेतलं आहे ते दाखवते. एक मोठा बारीक कट करून कांदा घेतला आहे, लसूण, हिरवी मिरची आणि वांगे घेतले 3 आणि कोथिंबीर बारीक कट करून घेतली. तर वांगे कापून घेणार आहे आपण. पहिले काटे आणि देठ काढून घेऊ वांग्याचे. कट करून घेतले आहे. आता आपण तव्यावर भाजून घेऊ. इथं मी लोखंडी तवा घेतला आहे. कढईतही बनवू शकता पण लोखंडी तव्यावर छान होतं भरीत. वांगे भाजायला टाकले तोपर्यंत आपण हिरवी मिरची आणि लसूण खलबत्त्यात कुटून घेऊ. लसूण आणि हिरवी मिरची कुटून घेतली. आता वांगे भाजत घेऊ. हे बघा, बारीक कुटून झाली आहे मिरची. वांगे थोडे भाजले की त्यावर तेल टाकून भाजून घ्यायचे चांगले. तेल टाकते आता थोडं आणि परत चांगले खरपूस वांगे भाजून घ्यायचे म्हणजे की भरीताला चांगली चव येते. चांगले फिरून फिरून भाजून घ्यायचे. भाजून झाले तर आता मी याच्यात काढून घेतलेत खलबत्त्यात कुटायसाठी. तवा गरमच आहे आपला. थोडं तेल आहे, परत तेल थोडं टाकून घेऊ. तेल गरम झालंय चांगलं. आता त्यामध्ये मोहरी घालून, मोहरी घातली, चांगली तडतडली की जिरे टाकायचे. आता कांदा टाकून घेते. कांदा तळून घेऊ चांगला. मम्मा, चांगला फिरून घ्यायचा कांदा. थोडासा कचवटपणा कांद्याचा केला की लगेच हिरवी मिरची कुटलेली टाकून घ्यायची. म्हणजे जास्त नाही तळू द्यायचा आणि हिरवी मिरची टाकायची म्हणजे दोन्ही सोबत चांगलं तळून निघतं, फ्राय करून निघतं. आता थोडीशी हळद टाकून घेतली आहे मी. आता परत फिरून घेऊ चांगलं. चांगलं एकजीव झाले हळद, कांदा आणि मिरची. आता चवीपुरतं मीठ टाकून घेऊ. परत फिरून घेऊ. आता बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेऊ. परत चांगलं फिरून घेऊ.
कोथिंबीर टाकल्यानंतर चांगलं फिरून घ्यायचे. आता एकजीव झाले सर्व. आता जे आपण वांगे कुटून घेतले होते खलबत्त्यात ते याच्यात टाकून घ्यायचे. आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं सर्व. चांगलं फिरवत फिरवत घ्यायचं, भाजून घ्यायचं, चांगलं एकजीव करायचं सर्व. बघू शकता चांगलं फिरून घ्यायचं, असं एकजीव झालं पाहिजे म्हणजे चांगली चव येते. बघू शकता भरीत आपलं बनवून तयार आहे. भाकरीसोबत, चपातीसोबत खूप छान लागतं. नक्कीच करून बघा, आवडले तर. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा.